नमस्कार. मन करारे प्रसन्न या व्हिडिओ शृंखलेमधला हा 5वा व्हिडिओ. मागे एकदा असं ऐकलं होतं की जपानमध्ये कोणी एक शास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांनी एक शोध लावला, त्यांनी एक प्रयोग केला. एक पाण्याची बॉटल एका व्यक्तीच्या हातात व्यक्तीच्या सानिध्यात ठेवली आणि दुसरी पाण्याची बॉटल एक व्यक्तीच्या सानिध्यात ठेवली. आणि हा जो व्यक्ती होता तो अतिशय मनाने विचाराने समृद्ध असा होता. सकारात्मक विचार आपण ज्याला म्हणू, सकारात्मक विचार करणारा, उत्साही असा होता. आणि जो व्यक्ती जो होता तो थोडासा निराश, मनाने खचलेला, निरुत्साही अशा प्रकारचा होता. तर त्यांनी प्रयोग असा केला की संपूर्ण दिवसभर त्या 2 पाण्याच्या बॉटल्स, बाटल्या आणि प्रत्येकी त्या व्यक्तींच्या सानिध्यात ठेवल्या आणि त्यानंतर त्या पाण्याचं परीक्षण केलं. तर त्या पाण्याच्या परीक्षणानंतर त्याला असं आढळलं की जो व्यक्ती होता, जो उत्साही होता, मनाने विचाराने समृद्ध होता, त्या पाण्याचं परीक्षण केल्याच्या नंतर सूक्ष्मदर्शिकेने पाहिल्यावर त्या पाण्यामध्ये क्रिस्टल्स तयार झालेले त्याला दिसले. त्या पाण्याच्या संरचनेमध्ये असा बदल झालेला त्याला दिसला. आणि जो दुसरा एक व्यक्ती होता जो मनाने खचलेला होता, निरुत्साही होता, थोडासा निराश देखील होता, त्या व्यक्तीच्या सानिध्यात असलेल्या पाण्याचं परीक्षण केल्याच्या नंतर त्याला असं आढळलं की ओबडधोबड असे आकार त्या पाण्याच्या संरचनेचे झालेले आहेत. तर यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की आपला जो कॉन्शियसनेस आहे किंवा आपला जो विचार आहे किंवा आपला जो ऑरा आहे किंवा आपण जशा प्रकारचे विचार करतोय त्या विचारांचा परिणाम आपल्या अवतीभोवती तर होईलच, त्याच प्रकारे पाण्यावर देखील होतो. आणि आपलं संपूर्ण शरीर आहे त्यामध्ये जास्तीत जास्त पाणी आणि कमी कमी बाकीच्या गोष्टी आहेत असं आपल्याला त्याचं प्रपोर्शन देखील आहे. 79% पाणी आणि बाकीचे उरलेले सगळं घटक. तसं पृथ्वीचं देखील तेच प्रमाण आपण अभ्यासलंय. तर मन असा जेव्हा शब्द कधी पण आपण ऐकतो तर लगेचच दुसरा शब्द आपल्या समोर येतो, तो म्हणजे विचार. तसं मागच्या व्हिडिओत आपण एकदा म्हणालो होतो की मन म्हणजे काय, तर मन म्हणजे विचार आणि विचाराने उत्पन्न होणाऱ्या भावना. तर हे अशा प्रकारचं जे क्रिस्टलचं उदाहरण त्या वैज्ञानिकांनी आपल्या समोर ठेवलं, तर आपण जसे विचार करू तसे आपल्या शरीरामध्ये, आपल्या शरीरात असलेल्या पाण्यावर एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर नक्कीच परिणाम होईल. तर त्या मार्गाने या अशा एका पॉइंट ऑफ व्ह्यूने, अशा एका दृष्टिकोनातून आपण विचार करूया. जर या मनाला व्यवस्थित चांगलं ठेवायचं असेल तर तसे विचार आणणं आपल्याला आवश्यक आहे. पण प्रश्न असा येतो की आम्ही तर काही विचार करत नाही, आम्ही तर काही मनाला सांगत नाही की असं करा तसं करा, मग मनात हे विचार येणार कसे, किंवा मनात जे विचार येतात ते येतात कुठून, असा प्रश्न साहजिक आहे आणि तो पडतो आपल्याला. एक व्यक्ती कुठच्या तरी दुसऱ्या देशातला होता. तो म्हणाला होता की तुमच्या तरुणांच्या ओठांवर कोणती गीतं आहेत ती मला सांगा आणि येणाऱ्या वर्षांमध्ये तुमचा देश कुठे असेल ते मी सांगतो. किती सोपं, सरळ, साधं वाक्य आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्या तरुणांच्या ओठांवर कोणती गीतं आहेत ती मला सांगा आणि येणाऱ्या वर्षांमध्ये तुमचा देश कुठे असेल ते मी तुम्हाला सांगतो. उदाहरणादाखल आपण हे बघू की याचा अर्थ काय. जशा प्रकारची आपण गीतं गाऊ, जशा प्रकारची गाणी आपण गुणगणू
तेच विचार आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचतात किंवा पोहोचले जातात आणि तसंच घडत जातं आणि तशाच प्रक्रिया या संपूर्ण विश्वात उमटल्या जातात. आपण बऱ्याचदा असं ऐकतो, मला असं वाटतंय, माझ्या मनाला असं वाटतंय, मी असं ठरवलंय. असं जे आपण ऐकतो हे एक मनाची प्रक्रिया आहे किंवा मनाचा एक भाग आहे असं आपण म्हणू. बऱ्याचदा आपण ऐकतो, माझ्या मनाला वाटेल ते मी करणार, मेरी मर्जी, असं आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे. मग हे काय आहे? मेरी मर्जी मी हे ठरवलंय, माझ्या मनाने हे ठरवलंय, तर मला असं वाटतंय. हे आपण जे ऐकतो बोलतो त्याचा अर्थ काय? आपण बऱ्याचदा वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे की संपूर्ण सृष्टी आणि मानवी शरीर देखील 3 गुणांनी कार्यरत असतं. 3 गुणांच्या आधारावर हे सगळं चाललंय. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या प्रत्येक व्यक्तीमध्ये या गुणांचा कमी अधिक प्रमाणात अंतर्भाव झालेला असतो. त्याचं प्रपोर्शन वेगळं असेल आणि त्यानुसार त्याचे सगळे विचार, त्याच्या सगळ्या प्रतिक्रिया, त्याच्या क्रिया अवलंबून असतात असं आपण म्हणू. परंतु चांगले विचार येण्यासाठी काही गोष्टी जर पॉइंट आपण करायच्या ठरवल्या, काही गोष्टींची जर यादी करायची ठरवली, तर त्या कोणत्या असतील? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण कोणत्या लोकांमध्ये, कोणत्या लोकांसोबत राहतो, कोणत्या लोकांसोबत इंटरॅक्शन करतो, कशा प्रकारचे आपले मित्र आहेत आणि आपण कोणत्या विषयांवर बोलतो, हे महत्त्वपूर्ण नाही आहे का? ही जरी बाहेरची गोष्ट असली तरी सुद्धा ती महत्त्वपूर्ण आहे. अशा सगळ्या सर्कलचा थोडासा परिणाम आपल्या मनावर नक्कीच होत असतो, कारण तेच विचार आपल्या मनात घोळत राहतात आणि जो विचार सतत घोळत राहतो त्याचे ट्रेसेस देखील आपल्या मनावर पडतात किंवा त्याचे पदचिन्ह आपण म्हणू ते आपल्या मनावर उमटल्याशिवाय राहत नाहीत. तसंच पहिली गोष्ट झाली की कशा प्रकारचं बोलणं आपण करतोय किंवा कोणासोबत करतोय. दुसरं झालं की आपण कोणत्या गोष्टी वाचतोय, कोणती पुस्तकं वाचतोय आणि कोणती पुस्तकं वाचण्याचा आपल्याला छंद आहे किंवा आपल्याला आवड आहे. पुस्तकं आपण का वाचतो? कोणी म्हणेल की अरे वेळ जात नाही म्हणून वाचतो, किंवा असंच जर समोर आलं तर वाचतो, काहीतरी पेपर समोर आला तर वाचतो, डॉक्टरकडे गेलो तर तिथे समोर एक मासिक पडलेलं असतं, पुस्तक पडलेलं असतं, सलूनमध्ये गेलो तर पुस्तक पडलेलं असतं, तिथे वाचतो, घेतो आणि वाचतो. किंवा असं इथे बाहेर जाताना वाचनालय असतात तर पेपर दिसला की मी वाचतो. हे नव्हे, आपल्याला काय जाणण्याची इच्छा आहे, काय शोधण्याची इच्छा आहे आणि तशा प्रकारचं आपण वाचत जातो. वाचन हा एक तो मार्ग असू शकेल की आपल्याला शोधायचं काय आहे, आपल्याला काय हवं आहे, वो प्यास अपनी जो है जानने की वो क्या है. आणि तसं आपण वाचन करत जाऊ तर त्या वाचनाला अनुसरून आपल्या मनात तसे विचार येत जातात. 2 गोष्टी झाल्या, एक तर आपलं संपर्क वर्तुळ आणि आपण काय बोलतोय, दुसरं की आपण काय वाचतोय. त्यानंतर काही गोष्टी आपण असू शकतील की आपण सध्या जर बघायला गेलं तर आपण टेलिव्हिजनवर, दूरदर्शनवर काय पाहतोय. बऱ्याच अनावश्यक गोष्टी दाखवल्या जातात. त्याचा आपल्या मनावर, त्याचा आपल्या अंतर्मनावर परिणाम होत असतो. किती जरी आपण म्हणालो नाही 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 हे सगळं खोटं आहे आणि तसं मनोरंजन म्हणूनच पाहायला हवं वगैरे, ठीक आहे, ही एक गोष्ट झालीच. परंतु ते सतत 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 तशाच प्रकारच्या सिरियल्स, त्याच प्रकारच्या जाहिराती, त्याच प्रकारचे कार्यक्रम बघून आपलं मन तसं बनत जातं. कारण आपण सतत तेच बनतोय. ती एक प्रक्रिया आहे मनाची, तो मनाचा गुण आहे. जे आपण सतत 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 करू ते तसं स्वीकारत जातं. काही जे महान लोक होऊन गेले
ते म्हणतात की जर माणसाला ओळखायचं असेल तर जास्त काय बघू नका, त्याच्या सवयी कोणत्या आहेत त्या पहा. तो सारखं काय करतोय, त्याच्या सवयीतून समजतं की तो कसा आहे. म्हणजेच काय, सवय म्हणजे काय की एखादी गोष्ट सातत्याने तो करतो, त्यातून तो बनत जातो. आणि तो सातत्याने का करतो, कारण त्याच्या मनात तसे विचार आहेत. कारण एखादी गोष्ट अस्तित्वात आणण्यासाठी, एखादी गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी ती आधी विचारात यावी लागते. विचारात यावी लागते म्हणजे कुठे, तर मनात यावी लागते. आपण जसं म्हणतो की माझ्या मनाला असं वाटतंय, तर हे मनाला योग्य वाटावं, मन आपल्यासाठी मित्र म्हणून काम करावं त्याने, किंवा आपला तो मित्र व्हावा, यासाठी या सगळ्या गोष्टी झाल्या. की कशा प्रकारचं चिंतन आपण करतोय, कोणत्या गोष्टीची आपण चिंता करतोय. चिंता एक वेगळी गोष्ट झालीच म्हणा, पण कोणत्या गोष्टीचं चिंतन करतोय. चिंतन म्हणजे कोणत्या गोष्टीबद्दल आपण सतत विचार करतोय, सारखा विचार करतोय, किंवा आपली दृष्टी कोणत्या गोष्टीकडे सतत जाते, कोणती गोष्ट आपल्याला सतत खुणावते, कोणत्या प्रकारचं वाचन आपल्याला करावं असं वाटतंय. याला थोडंसं साक्षीदृष्टा होऊन, थोडंसं बाजूला होऊन आपण मनाने पाहायला हवं की मला कोणत्या प्रकारचं वाचन करावं वाटतंय, कोणत्या प्रकारचे सिरियस, कोणत्या प्रकारचे पिक्चर्स, कोणत्या प्रकारचे चित्रपट आपल्याला पाहावे वाटतायत. तर यावरून आपण थोडासा अंदाज लावू शकतो की आपल्या मनाची स्थिती काय आहे. आणि ही मनाची स्थिती उंचावण्यासाठी या सगळ्या गोष्टींची मदत देखील होऊ शकते. या सगळ्या गोष्टी आपल्याला हानिकारक देखील ठरू शकतात. तसंच या सगळ्या गोष्टींची मदत आपली मनस्थिती उंचावण्यासाठी देखील होऊ शकते. जसं एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर चित्रपटामध्ये प्रचंड एक शक्ती आहे की ती जनभावना जागृत करते. तर असे कितीतरी पिक्चर्स, असे कितीतरी चित्रपट आपल्याकडे येत असतात. इतिहासाबद्दल असतील, प्रेरणादायी असतील, असे अनेक चित्रपट नक्कीच पाहावे. आणि वेगवेगळ्या स्वरूपातले चित्रपट आपण पाहतोच आहे. कोणकोणत्या प्रकारचे चित्रपट येतात. तर आपण ते चित्रपट कोणते पाहावे याचा विचार देखील थोडासा आपण करावा. पुस्तकं आपण कोणती वाचतोय, कोणत्या वाचनाकडे आपलं लक्ष जात आहे. विशेषतः आपलं लक्ष, आपण एकतर जबरदस्तीने आता आपण ठरवलं की आपण हे वाचू, ही गोष्ट झालीच, ती करायला हवी. परंतु स्वाभाविकतः आपलं लक्ष कोणत्या वाचनाकडे जात आहे, स्वाभाविकतः आपल्याला कोणते सिरियस, कोणते चित्रपट पाहावेसे वाटत आहेत, हे आपण थोडंसं त्रयस्थ होऊन, साक्षीदृष्टा होऊन पाहू शकतो का. एक हा प्रयोग आपण करून बघू. आतून आपल्याला वाटतंय की काय वाचावं, काय पाहावं, काय बोलावं, कोणत्या गोष्टी कराव्याशा वाटत आहेत, ह्याचं एक थोडंसं चक्र आपण बनवून घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला ठरवता येईल की याच गोष्टींचा वापर आता आपल्याला कशाला करायचा आहे, मनस्थिती सुधारण्यासाठी, मनस्थिती चांगली करण्यासाठी, ह्या मनाला आपला मित्र बनवण्यासाठी. या सगळ्या गोष्टींचा, ज्या गोष्टी आपल्याला त्रास देत आहेत, खरं तर मन भटकत आहे, आपलं मन चंचल आहे. मनाची तुलना नेहमी माकडाबरोबर केली जाते की कधी या फांदीवर, कधी त्या फांदीवर, कधी दुसऱ्याच झाडावर, अशी तुलना नेहमी केली जाते. पण ह्या सगळ्या गोष्टींचा एक बाह्य स्वरूपात आपण उपयोग करून त्या मनाला योग्य मार्गी नेण्याचा प्रयत्न करू शकतो का. आपण सगळे करणार आहोत. तसं पण एकदा करून पाहू. धन्यवाद.